शिवजयंतीनिमित्त जुन्नर शहरामध्ये भव्य अशा प्रमाणात बैलगाडा शर्यत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय तयारी सगळी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। व्यासपीठ उभारायचं काम चालू आहे, घाटाची तयारी या ठिकाणी चालू आहे। अंतिम हात सगळ्या नियोजनावर फिरवला जातो आणि समोर दिसतोय तो शिवनेरी किल्ला। अगदी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशीच या सगळ्या स्पर्धा होत आहेत। कामगारांची कुठेतरी सगळी लगबग चालू आहे। माझ्यासोबत या ठिकाणी आयोजक देखील आहेत, ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। चेअरमन साहेब नमस्कार, कशा पद्धतीने घाटाची तयारी आहे, गाडा मालकांना काय आवाहन कराल? नमस्कार साहेब, घाटाची तयारी अतिशय जोरदार चालू आहे। यावर्षी शिवजयंतीचं आयोजन भव्य आणि दिव्य असणार आहे आणि गाडा मालकांसाठी खूप काही बक्षिसं मोठ्या प्रमाणात ठेवले जाणार आहेत। तरी तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व गाडा मालकांना आव्हान आहे की यात्रेला उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी व बक्षिसांचा आनंद लुटावा। शिवजयंतीची गाडा बैलाची ही जी स्पर्धा आहे खरं तरी मानाची ठरली जाते। किती दिवस ही स्पर्धा भरली जाणार आहे आणि बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे? हे पहा, आता आम्ही तर 2 दिवसाची शर्यतीचं आयोजन करतोय। त्यामधून जर टोकन वाढले तर 3 दिवस पण होईल कदाचित। आता म्हणजे टोकन किती आलेत आणि समजा टोकनसाठी कोणाशी संपर्क साधायचा? टोकनसाठी आम्ही उद्या दुपारपर्यंत सांगणार आहे कोणाकोणाशी संपर्क साधायचा आहे। अजून काही टोकन घ्यायला सुरुवात केलेली नाही आहे। आता घाटाची तयारी चालू आहे, धावपट्टी बनवायचं काम चालू आहे, वर तळ्याचं कामसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे। यावर्षी कोणाचीही बैल आळ्याच्या बाहेर जाणार नाही, कुठल्या बैलाला दुखापत होणार नाही, या सर्व गोष्टींची काळजी घेतलेली आहे। कुठल्याही प्रकारे समजा बैलाची मोडतोड होऊ नये किंवा त्यांची काळजी राहावी म्हणून इथं काही वैद्यकीय सेवा आपण ठेवणार आहात का? हो, पशुवैद्यकीय अधिकारी इथे राहणार आहेत आणि 99.99% धावपट्टी आणि वरचं आळ्याचं जे काम आहे इथे जितू अण्णा स्वतः उभे राहून करतायत की ते काळजी घेत आहेत की आळ्यातून कुठल्याही प्रकारचं एकसुद्धा बैल बाहेर जाणार नाही आणि कोणाला दुखापत होणार नाही, या गोष्टीची काळजी घेऊनच काम चालू आहे। जुन्नरकरांना काय अपील करायला? खरं तर त्यांच्या गावामध्ये ही स्पर्धा भरती आहे, मोठी म्हणजे एक नामांकित किंवा मानाची स्पर्धा। जुन्नरकर म्हणजे भाग्यशाली आहेत, शिवजन्मभूमीत जन्माला आलेत, राहतात आणि सौभाग्य आहे त्यांचं। त्यांच्या भूमीमध्ये शिवजयंती साजरी होते मोठ्या प्रमाणात। तरी पण बाकी सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आहेतच शिवजयंतीचे। त्याचबरोबर जे बैलगाड्याची शर्यत आहे, जुन्नरकरांनी सुद्धा शर्यतीमध्ये भाग घेऊन यात्रेची शोभा वाढवावी व आनंद लुटावा। तारखा निश्चित झाल्यात 16, 17 की 17, 18 तारीख? आज रात्री जी काय झालं आहे, तालुक्यामध्ये खूप साऱ्या यात्रा आहेत, दिवसाला 2-2, 3-3 यात्रा आहे। तर आता 16, 17चं आमचं निश्चित असं चाललं आहे। तरी पण येडगाव ठिकाणी यात्रा असल्यामुळे आज आम्ही जे आहेत जे आयोजकांमध्ये आज बैठक होऊन तारीख निश्चित होईल आज।